हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठल्या विषयावर बोलणार आहे. तर मी बोलणार आहे, माझे यजमान आहेत, ते यूकेमध्ये काम करतात. ओके, ते IT इंडस्ट्रीत काम करतात आणि ते डिसेंबरच्या सुट्टीत येत होते. त्यांचं फ्लाईट होतं 7 डिसेंबरचं लंडन हिथ्रो टर्मिनल 3 वरून. तर झालं असं की ते 3 तास आधी रीच झालेले, म्हणजे 9:30ला ते टर्मिनल 5ला ऑलरेडी आलेले. पण टर्मिनल 5 ते टर्मिनल 3ला जायला त्यांना जवळ-जवळ 2.5 तास लागले. सगळ्या गाड्या तिथे थांबलेल्या. तर त्याचं कारण हे होतं की टर्मिनल 3च्या पार्किंगमध्ये कोणीतरी पेपर स्प्रे असं म्हणतात, पण काहीतरी स्प्रे मारला लोकांच्या डोळ्यांवर वगैरे असा, आणि त्या स्प्रेमुळे त्या लोकांना इन्फेक्शन झालं. आणि हे जे इन्फेक्शन झालं तर त्या लोकांना तर प्लेस केलं त्यांनी पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये वगैरे, आणि त्यांना इंजुरी झालेली ते सगळं रिझॉल्व्ह झालं. प्लस त्यांनी पूर्ण टर्मिनल 3 त्यासाठी खाली केलं कारण इन्फेक्शन झालेलं. आणि आणि त्यांनी पूर्ण ते टर्मिनल 3चं जे पार्किंग होतं ते सॅनिटाईज करण्यासाठी 3 तास घेतले आणि सगळ्या गाड्या वगैरे तिथून काढून टाकल्या आणि बाकीच्या ज्या गाड्या आतमध्ये येणार होत्या पार्किंगसाठी त्या आपण थांबवून ठेवल्या रस्त्यावर. म्हणून त्यांचं फ्लाईट मिस झालं. ओके, म्हणजे फ्लाईट मिस झालं म्हणजे ते 1 तास आधी पोहोचले फ्लाईट टेक ऑफ होण्याच्या आधी, पण बॅगेज ड्रॉप क्लोज झालेलं. बॅगेज ड्रॉप करता येत नाही, 1 तास आधी ती लोक बंद करतात ते पर्टिक्युलर विंडो, कारण त्यांना ते बाकीचं त्यांचं प्रिपरेशन असतं ते करायचं असतं. म्हणून त्यांचं फ्लाईट त्या दिवशी मिस झालं. आणि त्यांच्या एकट्याचं फ्लाईट मिस झालं नाही, तर जवळजवळ 40 लोक होती. जवळजवळ फ्लाईट ते रिकामच त्यांनी टेक ऑफ करवलं, कारण हिथ्रो हे बिझिएस्ट हे असल्यामुळे, एअरपोर्ट असल्यामुळे तिथे फ्लाईट शक्यतो डिले होत नाहीत, त्या टाइमला ते फ्लाईट उडतात. तर असं एक इन्सिडेंट झाला आणि त्यांना मग ते कसं डील केलं. त्यांचं फ्लाईट होतं व्हर्जिन अटलांटिकचं, एअरलाईन्स ही होती. तर आता कसं काय करणार, तर फ्लाईट तर माझं मिस झालं, म्हणजे चूक स्वतःची नसताना फ्लाईट मिस झालेली, आणि हे सगळं त्या एअरलाईन्सला माहित होतं की त्याच्यात त्या कस्टमरची काही चूक नाहीये. तर त्यांनी ते कसं पर्टिक्युलर सिच्युएशन डील केलं, तर बाकीचे उरलेले सगळे 40 जे काही स्ट्रँडेड होते त्यांचे कस्टमर्स, त्यांना प्रत्येकाला त्यांनी फ्लाईट मिळवून दिली. म्हणजे अशी त्यांच्या एअरलाईनची सेवा होती. असं नाही की ते हा रिफंड मिळेल, तुम्हाला उद्या मिळेल, परवा मिळेल, असं काही केलं नाही, किंवा त्यांना काही वाउचर्स दिली गेली नाहीत. त्यांना त्याच्या बदल्यात फ्लाईट्स दिले, त्यांना जी पाहिजे तसे. तसेच त्यांना माझ्या मिस्टरांना पण नेक्स्ट डेचं फ्लाईट मिळालं, त्याच वेळेचं, म्हणजे सेम फ्लाईट मिळालं पण नेक्स्ट डेचं. आता तेवढ्यासाठी ते परत फिरले नाहीत लेस्टरला जायला, पण त्यांनी तिथेच त्यांची रात्र काढली. तर यांच्याबरोबर जे काही अजून अडकलेले पॅसेंजर्स होते त्यांना त्यांच्या फॅमिलीनुसार, म्हणजे साईज ऑफ द फॅमिलीनुसार, वेगवेगळ्या एअरलाईन्स वेगवेगळ्या लेओव्हर प्रमाणे त्यांना त्यांच्या फ्लाईट्स दिल्या गेल्या. आणि यांच्याबरोबर अजून एक फॅमिली होती, त्यांना एअर इंडियाचं मिळालेलं फ्लाईट, त्यांना गुजरातला जायचं होतं. सो ते मुंबईवरून परत गुजरातला जाणार होते. सो त्या फॅमिलीने यांना कंपनी, म्हणजे या दोघांना एकमेकांची कंपनी होती तसं म्हणायला गेलं तर. तर हा एक एक्सपिरियन्स कसा घेतला त्यांनी आणि कसं ते पर्टिक्युलर सिच्युएशन हँडल केलं गेलं बाहेरच्या देशामध्ये. आता मी मागे सांगितलं मागच्या एका याच्यामध्ये, आता मी बोलून गेले त्याच्यामध्ये, की तिथे इंटरनॅशनल फ्लाईट्स असतात, त्याचे रेस्ट्रिक्शन्स असतात. फ्लाईट रेस्ट्रिक्शन्स किती, म्हणजे रात्री 11 ते सकाळी 6:30 पर्यंत डिपार्चर होत नाहीत. तसेच अरायवल पण लिमिटेड असतात. पण आपल्या इथे इंटरनॅशनल उड्डाणं असतात ती सगळी रात्रीच होतात. डोमेस्टिक होत असतात पण इंटरनॅशनल रात्री होतात, अरायवल पण आणि डिपार्चर पण. सो हा एक एक्सपिरियन्स म्हणून शेअर केला. म्हणजे कोणी जर त्याच्यातून थ्रू झालं, कोणीतरी गेलं अशा सिच्युएशन मधून, तर पॅनिक न होता शांतपणे डील केलं की आपले प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतात. सो सांगायचा मुद्दा हाच होता की कसं डील केलं गेलं, ती पर्टिक्युलर सिच्युएशन कशी हँडल केली गेली
फॉरेन एअरलाईन्सने. एक्सपिरियन्स पण आपल्याला सगळेच दिवस सारखे नसतात. प्रत्येक वेळी तुम्हाला जे तुम्ही पाहिजे तसं होत नाही. सो प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल करायची, कशी शांतपणे राहायचं, म्हणजे काम राहायचं, अगदी पॅनिक नाही व्हायचं प्रत्येक सिच्युएशनमध्ये. सो हे पण आपण त्याच्यातूनच शिकतो. असं आमच्यावर म्हणजे आत्ता मी हा एक एक्सपिरियन्स शेअर केला. असे खूप सारे एक्सपिरियन्स होते, पण तेव्हा मी व्लॉग्स करत नव्हते. म्हणून हा मी म्हटलं आज शेअर करूया. आपला एक चॅनल आहे, काही सबस्क्रायबर्स आहेत आपले. सो म्हटलं आपण एक शेअर करूया आपला एक्सपिरियन्स, जेणेकरून अशा सिच्युएशनमध्ये डील करायला इतर कोणी ऐकत असेल तर त्यांना ते इझी पडेल. ओके. सो काही नाही, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, गंमत इन लाईफ हे माझे चॅनलचं नाव आहे, तर सबस्क्राईब करा. आणि आता माझे ट्रॅव्हल व्लॉग्स आहेत. आता मी ट्रॅव्हलमध्येच आहे, तर ते पण शूट होत आहेत. ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. ओके. थँक्यू.